आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी काही जास्त बोलणार नाही, सगळ्यांना संधी दिली नाही मला माहिती आहे. मी बघतोय सकाळपासून सगळे सामने बघितलेत मी. आज एवढंच खास करून सांगेन, मी सकाळपासून जवळपास 4 सामने बघितले. एकदम सुंदर नियोजन. आणि निजामपूरमधल्या फणसवाडीमध्ये माणगाव तालुक्यातील मला वाटतं हा पहिला तुमचा कार्यक्रम असेल, पण तुमचे कार्यकर्ते मला वाटतं 30-34 एक घरं असतील आणि त्या एवढ्या घरातल्या लोकांनी मिळून एवढा देखणा कार्यक्रम करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि हा पहिला सामना तुमचा वाटतच नाही आहे एखाद्या, आणि बऱ्यापैकी तुमचे कार्यकर्ते ह्या क्षेत्रातले असल्यामुळे काही तशी अडचण दिसत नाही आहे. तर मी त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देईन. आणि ह्या पुढे पण तुम्ही याच्यापेक्षा मोठे सामने भरवा, तालुका लेवलला भरवा आणि खूप चांगल्या अशाच कार्यक्रम होत राहू दे. आणि त्यानिमित्ताने जसं आम्ही वसई विरारमध्ये काम करतो, तुमच्यातले कार्यकर्ते आमच्याकडे पण आहेत, आमच्या तुमच्याकडे पण असंच झालेलं आहे. त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देईन. आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही मोठे सामने, मोठ्या किमतीचे सामने, आणि तुम्हाला त्या पाठबळ पण चांगला आहे. म्हणजे एखादा कार्यक्रम घेताना सगळ्यात मोठं मला वाटतं कातेसाहेब, सगळ्यात मोठं काम असतं कार्यकर्त्यांचं. आणि अख्खं हे भरलेलंच आहे. त्याबाबत दिसतं की तुम्हाला काय कसल्या गोष्टीची कमी नाही आहे. आणि कार्यकर्ता असला की बाकी गोष्टी आपोआप उभ्या राहतात. निधी असेल, बाकी सगळं नियोजन असेल, आपोआप होत राहतं. तर त्यानिमित्ताने आपण कार्यकर्ता जपायला पाहिजे. याच्या पुढे तुम्ही भविष्यात मोठे तालुका लेवलला पण कार्यक्रम घ्या, असं मी तुम्हाला शुभेच्छा देईन. आणि इथेच थांबतो. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलंय. येणाऱ्या 16 फेब्रुवारीला या संघटनेच्या नालासोपारामध्ये देखील सामने आहेत. आपल्याला कोणाला जर मदत काही करायची असेल, समाजसेवा करायची असेल, तर आपण आर्थिक सहाय्यात वस्तू स्वरूपात करू शकतो. पुढील समालोचन करण्यासाठी मी निनाद सरांना विनंती करू की आपण करावं. हॅलो, धन्यवाद अविनाश सर. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. संध्याकाळ सूत्र आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2025 पहिलेच पर्व. आणि या पहिल्याच पर्वातील अतिशय आपण शेवटच्या वाटचाल चाललोय. आणि हा तिसरा सामना सुरू होतोय, तो पुरार विरुद्ध फणसवाडी या दोन टीमच्या दरम्यान. फणसवाडी या टीमने टॉस जिंकला तर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी आमंत्रित करत पुरार या टीमला सलामीवर अनिकेत आणि अमोल आणि गोलंदाज मार्कर शैलेश, माफ करा अंकित आहे, जो पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता. हो, स्टेप आउट कट करायचा फटका तितका सकाळची नाही आहे, पण विकेटचे भंग चांगलं सेप्टेशन होतं. थोडंसं बीट झाले होते. एक धावा इथे कम्प्लीट केले. 22 स्वरूपात एक धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. 3 धावा झालेत. यजमान संघ फणसवाडी हा संघ इथे खेळतोय. पुरार विरुद्ध फणसवाडी या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ सुरू आहे. सामना 2 षटकांचा आहे. गोलंदाज मार्कर शैलेश स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, नेहमीच पुढे असतो आणि तो सेनापतीप्रमाणे लढतोय. हो, आखोटप्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता आणि ते डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं. आतापर्यंत 4 चेंडूपैकी फक्त 3 धावा खर्च केलेत. चांगले गोलंदाजी म्हणून शैलेश यांच्या माध्यमातून. शैलेश यांचे खूप समर्थक आहेत. फणसवाडी या टीमचे खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 3 धावा झालेत. नेक्स्ट बॉल. हो, गोल्डन स्पॉटवर बॉल थोडासा बाउन्स झालाय. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय गोलंदाज शैलेश. फक्त 3 धावा खर्च केलेत. आतापर्यंत 5 बॉलमध्ये रोखून धरलाय. पूर्ण दबाव निर्माण केलाय पुरावा या टीमवर आणि आपल्या टीमला पूर्णपणे कमबॅक करून दिलं. एक चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये हा सामना फक्त 2 षटकांचा आहे. इथे धावसंख्या बनवावी लागतील. धावसंख्येचा वेग इथे वाढवावा लागेल. ते पुरार या टीमला शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या ओव्हरमधील बॅटर आहे तो म्हणजे अमोल. हो, यावेळी फक्त दिशा द्यायचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे. 55 वाईड बॉल, वाईड +1. एकूण 2 धावा मिळतील. या 2 धावां टीमची धावसंख्या 5 झाले. थोडंसं वाईड बॉल थोडंसं प्रेशर रिलीज झालंय. ते पुरावा या टीमचे 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळाल्यात. धावसंख्या 5 आहे. अंकित तसं लाईव्ह मध्ये येत नाहीये, ज्याने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडू 5 धावा झालेत. शैलेश, हो, चांगला बॉल, थोडासा पायावर आदळला बॉल. रनिंग विरुद्ध विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केले. लेग पास स्वरूपात टीमच्या मध्ये 1 धावा ऍड होईल आणि ते षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या झाली 6. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6 धावा झालेत. कमी धावसंख्या म्हणायला लागेल. आतापर्यंत तुम्ही पाहिलंय पहिला सामना देखील तुम्ही पाहिलंय बोरीचा माळ विरुद्ध बागवड या 2 टीम मध्ये.
हॅलो, यानंतर जो सामना होणार आहे सांगी विरुद्ध बोरी चमाळ या दोन टीमचे कॅप्टन्स. आपण टॉस साठी यायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 6 धावा झालेत. आता गोलंदाज मार्कवर सुशांत, जो पहिला सामना थोडासा महागटावर होता, 16 धावा खर्च होते. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्या चुका जर टाळाव्या लागतील. अंदाज देखील आला दोन्ही टीमला. दुसरा षटक लेफ्ट आर्म सीमर व पहिलाच बॉल इथे खराब टाकला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. इथे पायावर आदळला बॉल, मधून गेलाय बॉल पायाच्या अगदी. 22 स्वरूपात एक धावा टीम मध्ये ऍड झाली आहे. 7 धावा झालेत. आता अमोल आहे बॅटर स्ट्रायकिंग एंडला. सुशांत गोलंदाज मार्कवर. इथे ऑन साइडला केला बॉल. चला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर येतोय बॉलवर. थोडसा प्लंबिंग पाहायला मिळालाय. एखाद्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि अगदी सहजरित्या 3 धावा कंप्लीट केलंय. बघा इथे चुकीला माफी नाही. एका धावाचं रूपांतर इथे 3 धावांमध्ये केलंय. या 3 धावां टीमची धावसंख्या पोहोचली 10 या आकड्यावरती. आता खऱ्यावरती धावसंख्येला वेग आलाय. 10 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. येणार 4 चेंडू आहेत. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे पुरारी या टीमच्या दृष्टिकोनातून. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल ते सुशांतला फणसवाडी या टीम कडून. दहा धावसंख्या झाली आहे. 10 ऑन स्कोरबोर्ड. तिसरा बॉल व चांगला बॉल. फटका चांगला अलंद विथ कार्पेटने. लॉंग ऑनचा फिल्डर आहे. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सहजरित्या बॉबिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. अगदी चांगली रनिंग मध्ये विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. ताळमेळ चांगला आहे दोन्ही बॅटरचं. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 12. 12 अंक तुम्ही पाहिलाय. युवराज सिंगचा जर्सी नंबर नेहमी चर्चेत असतो. त्याचा विक्रम देखील आहे. 6 चेंडू 6 षटकार त्या ठोकलेत. ओव्हर फुल टॉप. तितकंसं कनेक्शन नाही झालंय. बॉल पडलाय नो मॅच लँड मध्ये आणि ते 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 14 या आकड्यावरती. सिंगल डबल इथे भर दिला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू पैकी 4 चेंडू तब्बल 8 धावा खर्च केलेत. ते सुशांतने 14 धावसंख्या झाले. एकही मोठा फटका आला नाहीये. सिंगल डबल भर दिला जातोय. अंकित आणि अमोल सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडू शिल्लक. 5वा बॉल टाकेल सुशांत. वय चांगला फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला सेपरेशन केलं. एक धावा कंप्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते रनआउट. 5 बनावं लागेल. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे 5 झालाय. फलंदाज अमोल आणि एका धावा टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली 15. 15वर एक फलंदाज 5 झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच या इनिंग मधील. 15 धावसंख्या झाले. आता स्ट्रायकिंगला बॅटर आहे. पंधरा धावसंख्या स्कोर बरोबर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपलाय. 11 चेंडू 15 धावा बनवलेत. इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल. एक समाधानकारक स्कोरवर धावसंख्या उभारावी लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातील. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटक शैलेशने फक्त 6 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये सुशांतने आतापर्यंत 9 धावा खर्च केले. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. ओव्हर फुल टच. चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे आणि तो चूक करणार नाही. चांगला जजमेंट. चांगला झेट टिपलाय आणि ते फलंदाज 5 झालाय अमोल आणि ते दुसरा धक्का बसलाय. माफ करा अंकित 5 झालाय आणि ते 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावसंख्या मजल मारले. 16 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते फणसवाडी ए या टीम समोर. यानंतर जो सामना आहे सांगी विरुद्ध बोरी चमाळ या दोन टीमची कॅप्टन्स. आपण टॉस साठी यायचंय. सांगी या टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचंय. सोळा धावांचा टार्गेट ठेवलाय.
सामने रंगत स्थितीमध्ये येऊन टेपलेत. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सामने जात आहेत. हे दुसऱ्या फेरीतील सामने आहेत. दोन्ही टीमला खेळपट्टीचा अंदाज आहे. चांगला गेम प्लॅन हे उतरतील. 16 धावांचं टार्गेट. प्रति ओव्हरमध्ये 8 धावा बनावे लागतील. हॅलो, सांगी या टीमचे कर्णधार. आपण टॉस चालायचं आहे आपल्या समोर. त्याच्या विरोधात बोरीचा माळ या टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. आपली वाट पाहत आहेत. आपण लवकर यायचं आहे. इनिंग ग्रुप मध्ये टॉस होईल. भरपूर सामने आपण खेळवायचे आहेत. सामना क्रमांक 11 इथे चालू होतो, म्हणजे पुरार विरुद्ध फणसवाडी या दोन टीम मध्ये हा सामना होतोय. फणसवाडी विरुद्ध पुरार या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. 12 चेंडूंमध्ये 15 धावांचा मजर मारलाय. 16 धावांचं टार्गेट ठेवलंय ते पुरार या टीमने फणसवाडी या टीम समोर. बारा चेंडू 16 धावा समीकरण या मॅच मध्ये आहे. 12 चेंडू 15 विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. सेत्रेशन लावायचं आहे. पुराव्या टीमने सेत्रेशन लावायचं आहे. सोळा धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. हॅलो, 16 धावांचं टार्गेट आहे. ही देखील चांगली मॅच पाहायला मजा येईल. कारण सामने हे दुसरा फेत्र आहेत. दोन्ही खेळाडूंना या खेळपट्टीचा अंदाज आहे. त्यामुळे कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल हे देखील पुराव्या टीमला माहित आहे. दुसऱ्या बाजूला फणसवाडी या संघाला देखील माहित आहे कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे. पण पूर्णपणे एक सामना खेळला आणि दुसरा सामना ते खेळत आहेत. फणसवाडी त्याच्या विरोधात पुरार हा संघ देखील आहे. एक चांगला बॅटर रंगेल हीच अपेक्षा करतायत दोन्ही प्रेक्षक देखील. शेवटच्या बॉलपर्यंत सामना झाला असं वाटतंय, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही सलामीवीर कॅप्टन शैलेश आणि सुशांत ही जोडी सलामी. डावखुळ्याचा बॅटर आहे तो सुशांत, ज्याने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी होती. पहिल्या सामन्यात हिरो टाळला होता. तो गोलंदाज मार्कवर सुशी आला. पुरार या टीम करून दुसऱ्या इनिंग मधला पहिला बॉल टाकेल. समोर सुशांत आहे. डावखुळ्यात राईट आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असला की नेहमीच डोकं दुखी ठरतं ते गोलंदाज आणि सेपरेशन करण्या टीमला. जो टप्प्यामध्ये व्हेरिएशन करावं लागतं, सेपरेशन बदल करावा लागतो. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली डावखुऱ्या हातासाठी तर ऑन साइडला फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर लॉंग ऑन ला एक क्षेत्ररक्षक आहे. 16 धावांचा टार्गेट. सामना स्टार्ट. मॅच ऑन. पहिला बॉल टाकेल दुसऱ्या इनिंग मधील सुशील. हो, चांगला बॉल. बॅटची कडा घेतली. बॉल चालला अगदी लॉंग स्टॉप मध्ये. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. रोखून धरलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग विरुद्ध विकेट. चित्त्याच्या चपळाने धावत आहेत दोन्ही बॅटर. सुशांत आणि शैलेश दोन्ही एस फॅक्टर आहेत आणि गोलंदाज देखील सुशील. तिन्ही एस फॅक्टर चालू आहे. काय योगायोग म्हणावं लागेल. 3 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे सुशील याने. 2 धावा आहेत. 11 चेंडू 14 धावा समीकरण या मॅच मध्ये आहे. डावखुळ्याचा बॅटर आहे सुशांत. दुसरा बॉल टाकेल सुशील. व चांगला फटका फ्लिक केलाय. फिल्डर आहे तिथे आणि चांगला जेट टिपलाय. महत्वाचा इथे गडी बाद झालाय. सुशांत बाद झालाय. पहिला धक्का बसलाय फणसवाडी ए या संघाला.
2 या धावसंख्येवर एक चांगला जेट टिपला, चांगला जजमेंट इथे पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद झालाय. आता नवीन बॅटर निलेश ज्याने चांगला खेळ केला. 2 चेंडूमध्ये 4 धावा असताना एक विजयी षटका ठोकला होता. तोच बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय. जशी चांगली फलंदाजी केली तसाच कारनामा इथे करावं लागेल या मॅच मध्ये. निलेश कडून भरपूर अपेक्षा आहेत आपल्या टीम कडून. स्वतः यजमान संघ देखील आहे इथे. पारितोषिक ऑन देखील जर फायनलमध्ये 6 संघ पोहोचला तर निश्चितपणे सोनू पवार यांच्या माध्यमातून नेक्स्ट स्पर्धेसाठी इथे 1000 रुपयाचं आणि मैदान हे दिलं जाईल. निलेश आणि शैलेश ही जोडी दोन्ही बंधू आहेत. जसं ऑस्ट्रेलियाच्या स्टू अँड मार्कवाची जोडी आपण पाहिले, त्यानंतर भारतीय संघामध्ये इरफान आणि युसुफ ही जोडी पाहिलेत. जशी ते कामगिरी करत तशी कामगिरी ते करावी लागेल. निलेश पहिला बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात सुशील, त्याने 1 विकेट प्राप्त केली आहे. 2 धावा खर्च केल्यात. चांगला लय मध्ये आहे. तशाच प्रकारचे गोलंदाजी करावं लागेल. दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करावं लागेल. 11 चेंडू 14 धावा समीकरण या मॅच मध्ये आहे. हो यावेळी लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने दंडित केलंय. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा नसतं टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 3 झाली आहे. समीकरण आहे 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सुशील पुन्हा एकदा तयार. गोलंदाज मार्कवर. चांगला फटका. चेंडू हवेत आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक. चांगला जेल टिपलाय. निलेश बाद होतोय. आल्या पारी ते माघारी परततोय. दुसरा धक्का बसलाय फणसवाडी ए या संघाला. थोडासा बॅकफुटवर गेलाय फणसवाडी संघ. 3 वर 2 विकेट गेलेत. 16 धावांचा टार्गेट आहे. आता समीकरण झालंय 9 चेंडू 13 धावा. 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू 16 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकत असताना 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेत. ते गोलंदाज सुशील याने. 0 या धावसंख्येवर 5 झालाय. निलेश थोडासा या सामन्यात अपयशी ठरलाय. थोडासा टायमिंग चुकला. आता नवीन फलंदाज ओमकार. आता खऱ्या अर्थी ओमकार म्हटलं की श्रीगणेशाचं दुसरं रूप. आता संघ अडचण सापडलाय. संकट मोचक म्हणून इथे कामगिरी करायला लागेल. पहिल्या बॉलचा इथे सामना करेल ओमकार. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रस्ते टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 4. आतापर्यंत 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आहेत आणि 2 धावा बॅटच्या रूपात आलेत. धावसंख्या 4 धावसंख्या झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. तीन चेंडू फेकून झालेत. सुशील पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. ओमकार हा देखील चांगला फलंदाज. उभ्याची कडा घेतली. झेलची संधी होती. थ्रो केलाय पण चांगला बॅकअप आहे. कॅचेस द विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. तो रनिंग विरुद्ध विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे. चांगले चतुराई दाखवली आहे शैलेशाने. आता स्ट्राईक मिळाली आहे. एका धावांनी टीमची धावसंख्या 5 झाली. आता पहिल्या बॉलचा सामना करेल शैलेश. हा देखील चांगला फलंदाज. कॅप्टन आहे पण इथे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट नेहमीच म्हटलं जातं. इथे सेनापतीप्रमाणे लढावं लागेल. 5 धावा झालेत. प्लेसमेंट केली आहे. बॉल थोडंसं पुढे पडलाय. थोडंसं काहीतरी घडलंय. काहीतरी बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच या बॉलवर निर्णय करायचा आहे. डेड बॉल. ओके पंचाने इथे निर्णय सांगितलाय. हा डेड बॉल आहे. पुन्हा बॉल टाकावा लागेल. धावसंख्या 5 झाले. पहिला बॉलचा इथे सामना करेल. चांगला फटका आलन विथ कार्पेटने. बॉल चला लॉंग बॉट मध्ये. फिल्डर आहे तिथे. थ्रो केलाय. ते सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या झाली 6. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मधील 6 धावा झालेत.
बाकी असेल बॉलचं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 धावसंख्या झालेत. सुशील टू ओमकार. हो हा देखील चांगला बॉल लेंथवर गोलंदाजी करतोय. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 झालाय. जर पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर पुरावे या टीमची धावसंख्या देखील 6 होती आणि दुसऱ्या इनिंग मध्ये फणसवाडी या संघाची धावसंख्या देखील 6 आहे. एक सेम बॅटर इथे पाहायला मिळतंय. एक 50-50 सामना इथे पाहायला मिळतोय तो पुरार आणि फणसवाडी या दोन टीमच्या दरम्यान. नक्कीच सर एक सामना झाला होता पांगनोली आणि बाटेचेवाडी. त्याच्यामध्ये पांगनोली या संघाचा सामनावीराचा पुरस्कार म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा सन्मान द्यायचा बाकी राहिला होता. तरी मी अल्केशला विनंती करतो, चांगली फलंदाजी केली, एक षटकार देखील लगावला गेला, त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. तरी अल्केशला पांगनोली या संघाचा फलंदाजाला विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द मॅच अल्केश पांगनोली या संघाचा फलंदाज. आता शेवटचे 6 चेंडू 10 धावांच्या आवश्यक. चांगला फटका पायामध्ये बॉल टाकलाय आणि हा चांगला झेल टिपलाय. आतापर्यंत 3 झेल टिपले गेलेत पुरार या टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून. इथे फलंदाज बाद झालाय. शैलेश बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय फणसवाडी या संघाला. 5 चेंडू 10 धावा समीकरण. संघ अडचणीत सापडलाय पण त्या अडचणीवर मात करावी लागेल फणसवाडी या संघाला. नवीन बॅटर गेलाय. 6 वर 3 अशी परिस्थिती आहे. 6 धावाचा 3 फलंदाज बाद झालाय. शैलेश, त्यानंतर निलेश, त्यानंतर सुशांत, हे त्रिकोण इथे बाद झालंय. आता मिडल ऑर्डर मधील हे फलंदाज आहेत ओमकार आणि अनिल. पहिल्या बॉलचा इथे सामना करेल. 5 बॉल मध्ये 10 धावा बनवायचे आहेत. दुसरा बॉल टाकेल. गोलंदाज मार्कवर अंकित आहे. पहिल्याच बॉल इथे विकेट प्राप्त केली आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. इथे हृदयाची धडपड वाढली आहे. इथे दबाव निर्माण झालाय फणसवाडी संघावर. हा देखील चांगला बॉल बनवला गेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल आहे. प्रत्येक डॉट चेंडू हा दबाव निर्माण करतोय. तो बॅटिंग करणार टीमवर आणि दुसऱ्या बाजूला डॉट चेंडू हा गोलंदाजी करणार टीमचा एक आत्मविश्वास वाढवतोय. मॅच मध्ये आणतोय तो अंकित. आता शेवटचे 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. तिसरा बॉल टाकेल. चांगला फटका बॉलचा येईल. सीमा रिच बॉल चांगला स्टॉप केलाय. शेवटच्या बॉल आतमध्ये ढकललाय. बघूया काय निर्णय येतोय. वाटलं होतं हा बॉल षटकात जाईल परंतु चांगला स्टॉप केलंय. त्या सेटरच्या कौतुकाला गेल. निश्चितपणे 3 धावा सेव्ह केलेत आपल्या टीमसाठी. मॅन ऑफ द मॅचचा जो सामना झाला होता बाटेचेवाडी त्याच्यामध्ये पांगनोली या संघाचा अचूक फलंदाजी केली होती. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू तुम्हाला धाव बनवायचे आहेत. एक मिनिट सामना थांबायचा आहे. आता समीकरण झालंय 3 चेंडू 7 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये आहे. 3 चेंडू 7 धावा. हा देखील चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे ज्याने मागे बॉल फील्ड केला होता तो क्षेत्ररक्षक आणि ते 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 11. आता शेवटचे 2 चेंडू 5 धावा. तेच समीकरण पाहायला मिळतंय. मागील मॅच मध्ये देखील तेच समीकरण होतं. 2 चेंडू 4 धावा पण इथे 2 चेंडू 5 धावा आहेत. काय करताय काय बिघडतंय. दोन्ही संघाची धडपड वाढली आहे. कोणता संघ जिंकेल कोणी हार मानत तयार नाही आहे. गोलंदाजी करणारा संघ देखील हार मानत नाही. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ देखील हार मानत नाही आहे. 2 चेंडू 5 धावा. अंकित आहे बॉलिंग मार्कवर. समोर बॅटर आहे तो म्हणजे ओमकार. संकट पोचक म्हणून इथे धावा लागेल. चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे आणि इथे चांगला झेल टिपलाय. 4था झेल टिपलाय या सामन्यामध्ये. आता शेवटचा 1 चेंडू 5 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आहे. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे ते षटकात ठोकावंच लागेल. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बघूया हा कारनामा करेल का. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर हा स्ट्रायकिंगला असेल.
धावसंख्या 11 धावसंख्या झाली आहे. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर आहे. एक चेंडू 6 धावा. इथे चांगला फटका परंतु तितकंसं नाही आहे आणि ते हा निश्चितपणे सामना जिंकलाय तो पुरार या संघाने. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला फणसवाडी आपल्या तिकडे बाहेर चांगले फाईट केले. किती झाले 3 रन झाले. हॅलो नक्कीच जो यजमान संघ फणसवाडी आणि पुरारमध्ये सामना झाला त्याच्यामध्ये पुरार हा संघ विजयी झाला. सर काय त्या टर्निंग पॉईंट आणलं त्या षटकाराने तो जो षटकार गेला असता अडवला नसता तर कमीत कमी आता फणसवाडी संघाने नक्कीच पुनर्जन्म केलं असतं पण त्या क्षेत्ररक्षणाने अचूक क्षेत्ररक्षण केलं आणि थोडंसं माघारी परतावं लागलं ते फणसवाडी या संघाला. निघाला हो निघतो तयारी करतो मी लवकर बस काय येतो हा चला पुढे होणारा सामना चला हो येतो बोरी समाळ आणि सांगी या संघांमध्ये होणारा सामना. या सामन्यावर जो सामना झाला पुरार आणि फणसवाडी